मराठवाड्यामध्ये पुन्हा आभाळ फाटले। 7 जिल्ह्यातल्या 185 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। मुसळधारेचा सर्वाधिक फटका संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला बसलाय। संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला। अनेक गावांना पुराचा वेढा पडला। शेकडो लोक पुरात अडकले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जलप्रकोपामुळे सर्व पिकं कुजली। बळीराजाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं। या महासंकटातून बळीराजाला सावरण्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून मोठं पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता आहे। दरम्यान कुठल्या जिल्ह्यात किती महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली पाहूयात सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगरच्या 68 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। बीड मधल्या 48 तर जालन्यामधल्या 25 महसूल मंडळात मुसळधार पावसाची नोंद झाली। परभणीमधल्या 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। हिंगोलीमधल्या 11 महसूल मंडळामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला। हिंगोलीमधल्या 11 महसूल मंडळामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। अतिवृष्टी झाली। अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः कुजून गेली। तर अशा पद्धतीने अनेक महसूल मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळते। अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आता ओला दुष्काळ जाहीर करा आणि मदतीचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी आता केली जाते। आणि ही सध्या जायकवाडी धरणाची आपण दृश्य पाहतोय आणि याबद्दलच आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, सध्या ही जायकवाडीची आपण दृश्य पाहतोय। अतिशय पाण्याचा मोठा प्रवाह सध्या पाहायला मिळतोय, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सध्या नेमकी काय स्थिती आहे? जायकवाडी धरणातला जवळपास आता 1,79,000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जायकवाडी नदी दुथडी भरून वाहते आणि परिसरात आता गोदावरी नदीला पूर आलेला असल्याचं चित्र आपल्याला मिळतंय। जायकवाडी धरणात सध्या अजूनही 1,60,000 इतक्या क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। जर हा विसर्ग 2 लाख क्युसेक पेक्षा जास्त झाल्या तर परिसरामध्ये पुराची मोठी परिस्थिती आहे। त्यामुळे प्रशासनानेही आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे। नदीकाठी जितके गावं आहेत त्या सगळ्या गावातील लोकांना आता प्रशासनानं हलवण्यास सुरुवात केलेली आहे। आपत्ती विभाग व्यवस्थापन कक्षानं जवळपासचे शाळा, मंगल कार्यालय हे सगळे ताब्यात घेतले आहे आणि नागरिकांना तिथून हलवण्याचं काम सुरू केलेलं आहे। सध्या जरी पूर परिस्थिती नसली तर पाण्याची आवक पाहता पूर परिस्थितीचं पूर्ण भीती आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रशासन आता पूर्ण वेगानं कामाला लागलाय असं आपण म्हणू शकतोय। परिसरातील पाऊस थांबलेला आहे, मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यात अजूनही पाऊस आहे। त्यात नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात त्यामुळे परिस्थिती सध्या गंभीर आहे। प्रशासनाकडून मदत कार्य वेगानं व्हावं हीच अपेक्षा आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। जायकवाडीतून सध्या 95,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गोदावरी काठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला।